हे सखी, आज जर तुझं मन थकलेलं वाटत असेल तर तू योग्य ठिकाणी आली आहेस. हे आहे हे सखी, जिथे आपण मनाला थोडी विश्रांती देतो. चला, आज मन थकण्याची कारणं आणि त्याला विश्रांती कशी द्यावी ते पाहूया. मन थकण्याची कारणं अनेक असतात. सतत जबाबदाऱ्या, घरच्यांची काळजी, मुलांची चिंता, इतरांच्या अपेक्षा आणि मी चुका करू नये हा दबाव. हे सर्व मनावर ओझ्यासारखं बसतं. काही वेळा वाटतं मी थोडा वेळ शांत बसू का, पण आपण बसतच नाही आणि म्हणून मन थकते. थकलेलं मन बाहेरून हसतं पण आतून सांगतं मी दमले. लहान कामे कठीण वाटायला लागतात. रडायला येतं, चिडचिड वाढते, बोलण्याची इच्छा होत नाही, झोप लागायला वेळ लागतो, विचारांचा ताण थांबत नाही. हे शरीराचे नाहीत, मनाचे सिग्नल आहेत. आपण म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, पण सखी थोडा वेळ दे. ते तुझंच मन आहे. जशी मोबाईलची बॅटरी रिचार्ज करतो तसंच मनालाही रिचार्ज करायला लागतं. मन शांत झालं तर जीवनही सुधारतं. मन शांत करायला मी आत्ता ज्या सांगणार आहे त्यातल्या कोणत्याही 1-2 पद्धती किंवा तुला ज्या आवडतील त्या पद्धती वापरून तू तुझं मन शांत करू शकतेस. नंबर 1, 2 मिनिट खोल श्वास घे. मी सुरक्षित आहे असं मनाला कळतं. नंबर 2, काहीही न करता बस. तुझं मन तुझ्याशीच बोलेल. नंबर 3, गिल्टशिवाय 10 मिनटं स्वतःसाठी घालव. एखादं छानसं पुस्तक वाच, मस्तपैकी चहा पी किंवा तुला आवडणारं कोणतंही संगीत ऐक. नंबर 4, नाही म्हणायला शिक. मनावरचा दबाव कमी होतो. नंबर 5, झोप पूर्ण कर. 20 मिनिटांची झोपही मन साफ करते. आणि नंबर 6, स्वतःला मैत्रिणीसारखं बघ. तुला स्वतःकडून प्रेम हवं आहे. की मन थकतं आणि त्यालाही विश्रांती हवी. तू सगळ्यांसाठी धावतेस, जग सुंदर बनवतेस, पण लक्षात ठेव, जगाला तुझी शांत आवृत्ती जास्त सुंदर वाटते. म्हणून स्वतःसाठी थोडं थांब, थोडं श्वास घे, थोडी स्वतःशी प्रेमाने बोल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर कर आणि हे सखीला सबस्क्राईब कर. धन्यवाद.